युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका आता कोल्हापुरातील शिवभोजन थाळी च्या व्यावसायिकांना देखील बसायला सुरुवात झालेली आहे। गॅस मिळत नसल्यामुळे आता ही शिवभोजन थाळीचं जे काही जेवण आहे ते चुलीवर करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आलेली आहे। आपण बघू शकतो कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील हे शिवभोजन केंद्र आहे, जिथं नेहमी या सगळ्या शिवभोजन घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी बघायला मिळत असते। त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुलीवर आता हे सगळं जेवण तयार केलं जात असल्याची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णतः बंद केलेला आहे आणि त्यामुळे जो काही गॅस शिल्लक आहे तो पुरवून वापरण्याची वेळ या सगळ्या व्यावसायिकांवर आलेली आहे। म्हणूनच आपण बघतो बहुतांशी जेवण जे आहे ते चुलीवर तयार करण्याची वेळ या सगळ्यांवर आलेली आहे। मग त्यासाठी लाकूड गोळा करणं किंवा इतर व्यवस्था करण्यामध्ये देखील वेळ या सगळ्या व्यावसायिकांचा जात असल्याचं देखील बघायला मिळते आणि एकूणच याचा व्यवसायावर देखील परिणाम होत असल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जी काही गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे त्याचा फटका आता या सगळ्या कोल्हापुरातील शिवभोजन थाळीच्या व्यावसायिकांना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय। आपल्यासोबत इथल्या मॅडम आहेत, बोलूयात। मॅडम, काय सांगाल, काय परिस्थिती आहे गेल्या 4 दिवसापासून? 4 दिवसापासून आम्हाला चूल पेटवायची वेळ आलेली आहे। लोकांना मी उपाशी पण ठेवू शकत नाही असं आहे आणि आता जो गॅस आहे तो आम्हाला पुरवून वापरायची वेळ आलेली आहे। काय सांगितलं जाते जिल्हा प्रशासनाकडून? त्यांनी काय आम्हाला सांगितलेलं नाही आहे, छोटी टाकी लावा वगैरे काही नाही आहे, पण आता जी आम्हाला टाकी आहे ती आम्ही पुरवून वापरते। आमच्याकडं जागा आहे त्याच्यामुळे आम्ही चूल पेटवू शकतो। काय अडचणी येत आहेत हे चुलीवरून जेवण करणं आणि राहीना झालेत। मेन म्हणजे आधी बिल नाही त्याच्यामुळं कामगार निघून जातात, मग आम्ही स्वतःच चूल पेटवतोय, जेवण करतोय, असं चालू आहे आता। त्याच्यामुळं कामगार पण चुलीपाशी जात नाहीत। म्हणजे रोजच्या एवढंच जेवण आता तरी सुद्धा तयार करताय का त्यात सुद्धा काही कमी केलंय? काय कमी करून आम्हाला चालणारच नाही। ती लोक उपाशी गेली तर मग आम्हाला पण वाईट वाटतं। त्याच्यामुळे आम्हाला जेवण आहे ते करून कधी ॲडजस्टमेंट करून आम्ही चुलीवरतीच करतो जेवण। मग असं आहे, तरी पण आम्हाला सिलेंडरची सोय जरा असं करून द्यावी प्रशासनानं। पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या शिवभोजन थाळी चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहेत। खरं तर हे शिवभोजनचं जे केंद्र आहे ते एका बाजूला बंद करता येत नाही, कारण गरजू जे काही लोक आहेत तीच या ठिकाणी जेवणासाठी येत असतात आणि त्यामुळे त्यांना पुन्हा माघारी पाठवणं शक्य नसतं आणि म्हणून नाईलाजानं अशा पद्धतीनं चुलीवर हे सगळं बहुतांशी जेवण करून हे सगळं शिवभोजन केंद्र चालवावं लागत असल्याची परिस्थिती सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या जिल्हा प्रशासनानं व्यावसायिक गॅस पुरवठा किमान शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांसाठी तरी खुला करावा अशी मागणी या निमित्तानं होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।